अमन नावाच्या एका श्रीमंत माणसावर आजूबाजूचे लोक नाराज होते। अमन हा श्रीमंत आणि शक्तिशाली कुटुंबातील मुलगा होता। मुलींची छेड काढणे ही त्याची सर्वात वाईट सवय होती। रस्त्यावरून जाताना तो मुलींची खुलेआम छेडछाड करायचा आणि विरोध केल्यावर तो त्यांच्याशी असभ्य वर्तन करायचा। तो एका दबंग घराण्यातील असल्याने परिसरातील लोकही त्याला हस्तक्षेप करण्यास किंवा विरोध करण्यास घाबरत होते। त्यामुळे त्याचा अहंकार दिवसेंदिवस वाढत होता। त्याच्या भीतीने परिसरातील मुली व महिला घराबाहेर पडणे टाळू लागल्या। याच परिसरात सीमा नावाची मुलगी राहत होती। तिने कॉलेजमध्ये शिक्षण घेतले आणि काही कुटुंबातील मुलांना शिकवणीही दिली। ती रोज सकाळी कॉलेजला जायची आणि दुपारी घरी परतायची। एकीकडे परिसरात सीमाच्या सौंदर्याची चर्चा होत असताना दुसरीकडे तिच्या साधेपणाचे आणि बुद्धिमत्तेचे कौतुक करताना लोक थकले नाही। त्याच्या स्वभावानुसार अमन सुरुवातीला अनेक दिवस सीमाच्या मागे लागला आणि तिला इशायाने चिडवत राहिला। पण सीमाने प्रतिसाद दिल्याने एके दिवशी रागाच्या भरात त्याने कॉलेजमधून परतताना तिचा हात पकडला। अमनच्या या कृतीने सीमा स्तब्ध झाली होती, पण यावेळीही तिने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही। सीमाने स्वतःला अमनच्या तावडीतून सोडवले आणि पटकन घराकडे वळली। अमनही काही अंतर तिच्या मागे धावला, पण काही वेळातच सीमा एका गल्लीकडे वळली आणि अमनच्या नजरेतून गायब झाली। सीमाच्या या कृतीचा अमनला खूप राग आला। मनातल्या मनात सीमाला धडा शिकवायचं ठरवलं आणि दुसऱ्या दिवसाची वाट पाहू लागला। दुसऱ्या दिवशी सकाळी अमन रस्त्याच्या कोपऱ्यावर सीमाची कॉलेजला जाण्यासाठी वाट पाहू लागला, पण बराच वेळ उलटून गेला तरी सीमा आली नाही। मग अमनला वाटले की कदाचित त्याच्या भीतीमुळे ती दुसऱ्या मार्गाने कॉलेजला गेली असावी। मग अमनने पुन्हा एकदा मनाचा उलगडा केला आणि सीमा कॉलेजमधून परत येण्याची वाट पाहणे योग्य वाटले। सीमाला धडा शिकवण्यासाठी आज अमन नरक होता। आज त्याला सीमाचा संपूर्ण परिसरासमोर कोणत्याही प्रकारे अपमान करायचा होता। अखेर सीमाने आपल्या राजवटीला खुले आव्हान दिले होते। आज सीमाला धडा शिकवण्यासाठी अमनने वस्तीतील आणखी 3 टपोरींनाही सोबत आणले होते। मात्र बराच वेळ थांबूनही सीमा तिथून निघाली नाही। सीमाची कॉलेजमधून परतण्याची वेळही निघून गेली होती। अमन गोंधळला। सीमा कुठे राहते हेही त्याला माहित नव्हते ना त्याच्या उद्धटपणाने सीमाच्या घराबद्दल कुणाला विचारावेसे वाटले। अचानक समोरून सीमा येताना पाहून अमन घाबरला। तो आनंदाने उडी मारून रस्त्याच्या मधोमध उभा राहिला। सीमाने अमनला दुरून पाहिले होते, असे असूनही ती घाबरून पुढे जात राहिली। रस्ता अडवणाऱ्या अमनजवळ आल्यावर ती थांबली आणि त्याच्या बाजूने जाण्याचा प्रयत्न केला, पण अमन सीमाला पुढे जाऊ देत नव्हता। माझे प्रेम थांबवा, घाई चांगली नाही, सीमा हिम्मत करून म्हणाली। जाऊ दे मला, मी कसे सोडू शकतो? जेव्हापासून तुला पाहिलं तेव्हापासून रात्र निद्रानाश झाली। अखेर तुला माझ्याकडून काय हवंय? अमनने त्याच्या मित्रांकडे पाहिलं आणि हसत म्हणाला, मग विचारा। शेवटी प्रियकराला काय हवं असतं? मला जाऊ दे, मी मोठ्या संकटात आहे। सर्व मुली असे म्हणतात जेव्हा त्या माझ्याशी टक्कर घेतात आणि नंतर जेव्हा त्या माझ्या मिठीत येतात तेव्हा त्यांना त्यांच्या त्रासातून आराम मिळतो। तुमच्या समस्याही दूर होतील, फक्त एकदाच। अमनच्या बोलण्याने सीमाला राग येतो। ती अमनला कडाडून विरोध करते आणि म्हणते, थांब,
मी तशी मुलगी नाही. माझ्या मार्गावरून दूर जा आणि मला जाऊ द्या. मी एक गरीब मुलगी आहे. माझे वडील आजारी आहेत. मी डॉक्टरांना बोलवणार आहे. सीमाने हिम्मत एकवटली आणि एका दमात सगळं सांगितलं. सीमाचे बोलणे ऐकून अमन आणि त्याचे मित्र जोरजोरात हसू लागले. अमन म्हणाला, सर्व मुली असे बहाणा करतात, पण आज मी हे मान्य करणार नाही. आज मी तुला माझ्यासोबत घेईन. अमनच्या बोलण्याने सीमा घाबरली. अमनच्या इच्छेला विरोध करत तिने विनवणी केली, आज मला सोडा. जर मी डॉक्टरांसोबत वेळेवर घरी पोहोचलो नाही तर माझे वडील मरतील. सीमाच्या बोलण्यावर अमन थोडासा संकोचला आणि चपखलपणे म्हणाला, मी डॉक्टरपेक्षा कमी आहे का? मी तुझ्या वडिलांवर उपचार करीन. मला तुझ्या घरी जाऊ दे. अमला या बहाण्याने सीमाचे घरही बघायचे होते, पण निष्पाप सीमाला अमनची ही युक्ती समजली नाही आणि जेव्हा अमनला तिच्या घरची आणि त्याच्या आजारी वडिलांची अवस्था दिसेल तेव्हा तो तिची दया करेल आणि तिचा पाठलाग करणे आणि तिला त्रास देणे थांबवेल. हे समजून ती अमनला तिच्या घरी घेऊन गेली. सीमाच्या घरची अवस्था पाहून अमनला धक्काच बसला. छोटंस घर, अस्ताव्यस्त विखुरलेल्या वस्तू आणि घराच्या एका कोपऱ्यात खाटेवर पडलेला म्हातारा. काही वेळ शांतता होती. सीमाने हे मौन तोडले. हे माझे घर आहे. माझे वडील खाटेवर पडलेले आहेत. पप्पा आजारी आहे. आई दुसऱ्या घरात कामाला गेली आहे. वडिलांची तब्येत बिघडल्यामुळे मी आज कॉलेजला जाऊ शकलो नाही. डॉक्टरांना बोलवणार होतो. सीमा म्हणाली. सीमाने सांगितलेली प्रत्येक गोष्ट अमनच्या हृदयावर हातोड्यासारखी आदळत होती. तो पुतळ्यासारखा होता तिथे उभा राहिला. त्याने सीमाकडे पाहिले आणि पश्चातापाने त्याच्या डोळ्यात अश्रू तरले. तो मनात विचार करू लागला, मी किती मोठं पाप करत होतो. मी आजपर्यंत इतके संकटांनी भरलेले जीवन पाहिले नाही. माझ्या संपत्तीच्या गर्वाने मी किती लोकांची मने दुखावली आहेत हे मला माहित नाही. आज मला सीमाची माफी मागावी लागेल आणि मी आतापर्यंत केलेल्या दुष्कर्मांसाठी पश्चात्ताप करावा लागेल. तो सीमाकडे वळला आणि हात जोडून माफी मागू लागला. मला माफ कर बहिणी. आजपर्यंत मी अभिमानाने जगत होतो. आजपर्यंत ना मला समजले ना माझ्या आई वडिलांनी आयुष्य कसं जगायचं, जीवनाचा संघर्ष काय हे समजावून सांगितलं. तू महान बहीण आहेस. एवढी गरिबी असूनही तू कॉलेजमध्ये शिकत आहेस आणि सर्व काही असूनही मी कॉलेजला न जाता करा मारतोय. सीमा म्हणाली, माफी मागायचं काय भाऊ? माझ्यामुळे तुझ्या हृदयात बदल झाला असेल तर यापेक्षा मोठा आनंद माझ्यासाठी काय असू शकतो? आपण जे केले ते विसरून जा आणि नवीन जीवन सुरू करा. फक्त स्वतःसाठीच नाही तर इतरांच्या सुखदुःखात सहभागी व्हायला शिका. मग बघा तुमच्या मनाला किती समाधान मिळते. बहिणी, तुम्ही माझे डोळे उघडलेच नाही तर मला जगण्याचा मार्गही दाखवला. तुम्ही इथेच थांबा. मी डॉक्टरांना बोलवतो आणि आजपासून नवीन आयुष्याला सुरुवात करतो. सीमा काही बोलायच्या आधीच अमन त्याच्या 2 टपोरी मित्रांसह तिथून निघून जातो. बोध, या कथेतून हे स्पष्ट होते की माणूस कितीही महान असला तरी जेव्हा त्याला त्याच्या कृत्यामुळे मन दुखावले जाते तेव्हा तो माफी मागायला मागे हटत नाही. अमननेही तसेच केले. सीमाची माफी मागताना तो आपली संपत्ती आणि वर्चस्व सगळं विसरून गेला. या माफीनाम्यात तो लहान वाटला नाही. उलट त्याला अभिमान वाटत होता की सीमामुळे आज त्याला आपल्या चुकीची जाणीव झाली आणि त्याचे डोळे उघडले.
त्यामुळे आपण हे समजून घेतले पाहिजे की आपल्याकडून कधी चूक झाली असेल, मग ती छोटी असो वा मोठी, आपण क्षमा मागितली पाहिजे. यामुळे तुमच्या हृदयाला शांती तर मिळतेच, शिवाय समोरच्या व्यक्तीच्या सर्व तक्रारीही दूर होतात. थोडक्या शब्दात माफी मागणे हे कुलीनतेचे सर्वात मोठे लक्षण आहे आणि माफी मागून कोणीही कमी दर्जाचे बनत नाही. आजची कथा कशी वाटली कमेंट्स करून सांगा आणि चॅनल वरती नवीन असाल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा.